तर मित्रांनो नमस्कार. आज आपण बघू शकतो की वर्धा यवतमाळ नांदेड ह्या रेल्वेचं काम आपण पाहतो की साईडला हा पूल झाल्यानंतर दिग्रसवरून काठी हे गाव आहे आणि त्या गावामध्ये जात असताना रेल्वेने हे जे मित्रांनो या ठिकाणी पिलर उभे करून जो खांब त्या ठिकाणी टाकलेला आहे त्याच्यावरचं हाईटचं जे आहे तर कुठलंच वाहन त्यामधून जाऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे. आणि सध्या आता आपण तिकडं काम चालू आहे आणि वरच्या दिशेने सध्या मित्रांनो आपण चढतो आहे. तर या पटरीवरती जे आहे तर या कामाचं जे स्वरूप आहे ते तुम्हाला सध्या दाखवतो. तर मित्रांनो एकूण जो साईडचा नाला आलेला आहे ह्या 2 नंबरचा मागील आता 15 दिवस झाले इथले आपण शूटिंग दाखवली होती. पुन्हा या ठिकाणचा हा जो पूल आहे या पुलाचं फायनल काम जे आहे तर इथून मित्रांनो आता त्याचं पिचिंग या ठिकाणी भरण्यात येईल. आणि साईडला जे आहेत मशिनरीज आपण बघू शकतो वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या क्रेनच्या माध्यमातून हे या ठिकाणी या रेल्वेचं काम सुरू आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये हा जो छोटा नाला आहे त्याच्यावरचा मित्रांनो पूल आहे. नाला जरी छोटा असला आपल्याला साईडला इकडला मी दाखवतो हे इकडून काठी गावचं मंदिर आहे आणि आपल्याला दिसत असेल त्या मंदिराच्या साईडला जे आहे मित्रांनो ते 1-2 घरं पण आपल्याला इथे दिसत आहे. तर नाला छोटा आहे परंतु याचं म्हणजे रेल्वेला म्हणजे भविष्यात डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्या माध्यमातून 80 ते 90 फूट आणि तिथून समोर मग याचं लगेच लागून मित्रांनो ती धावंडा नदी आहे. सेकंड पूल आपल्याला थोडं आज दुवारी जास्त असल्यामुळं तिथून ते दिसू शकत नाही. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये वर्धा यवतमाळ नांदेड आपला जो प्रोजेक्ट आहे तर त्याचं काम आपल्याला अशा पद्धतीनं मित्रांनो सुरू असलेलं दिसतं. आणि हे काम जे आहे तर ते सकाळीच साधारणतः 5-5:30लाच आपल्याला सुरू होताना दिसतं. आणि मग या सगळ्या सिच्युएशनमध्ये या विभागामध्ये मित्रांनो म्हणजे या भागात आता बरेच दिवस झाले मागील 15 दिवसापूर्वी आपण आलो होतो. हा तो दिग्रसवरून येणारा रस्ता आहे काठीला जातो आणि इकडनं दोन्ही साईडनं याच्या हाईटपेक्षा मोठा इथून कुठलाही ट्रक किंवा वाहन जाऊ नये म्हणजे खेड्यात जरी असलं तरी देखील रेल्वेच्या नॉर्म्सनुसार त्या नियमानुसार हे मित्रांनो या ठिकाणी बनवलेलं आहे. आणि तुम्हाला आता खालच्या साईडचं जे काम आहे मित्रांनो ते पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि उद्याला जे आहे तर उद्याला काम तिकडलं त्या साईडचं नदीपथचं मित्रांनो ते आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर इथं जे आहे तर ते काम आता या परिस्थितीमध्ये मित्रांनो आपलं असलेलं दिसतं. आणि सध्या जे आहे तर या टप्प्यामधलं काम हे केव्हा पूर्ण होईल हा नेहमीचा आपला प्रश्न असतो म्हणजे सगळ्यांच्या मनामध्ये. परंतु जी अपडेट आहे या फेजमधली आपण मित्रांनो देण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक दिवशीच आपली अपडेट येत आहे परंतु ती वेगवेगळ्या ठिकाणची देण्याचा प्रयत्न करतो. आता मागे वसंतपूर खडा इथलं दाखवलेलं आहे. त्यापूर्वीही जी आपली मोठे मोठे पूल आहे या भागातले मित्रांनो तिथली आपण अपडेट दाखवण्याचं काम केलं. आता ही दिग्रस करून येणारी साईड आहे आणि इकडं काठी या गावात मित्रांनो जाणारा हा जो रस्ता आहे तर त्याच्या दोन्ही साईडला हे म्हणजे सिग्नलसाठी जे आपल्याला लोखंडी खांब दिसत आहेत पिलर तर त्या माध्यमातून ते आपल्याला तसे असलेले दिसतात. तर ही मित्रांनो आजची अपडेट. पुढील व्हिडिओमध्ये हीच माहिती आपण वर्धा यवतमाळ नांदेडच्या या रेल्वे संदर्भात इथं देणार आहोत. हे आता असं फायनल काम मित्रांनो या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसतं.